महाराष्ट्राच्या महायुतीचे तर्फे लाडकी बहीण ही योजना, आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे। महाराष्ट्रात तमाम लाखो भगिनींनी ह्याचे फॉर्म भरले होते आणि आज मला आनंद होते की माझ्या मतदारसंघातल्या हजारो भगिनींना आज अकाउंटमध्ये पैसे यायला लागले। त्यातच एक माझी भगिनी अगदी बिचारी मोलमजुरी करून रस्त्यावरती साड्या विकते, तिच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आल्यानंतर तिचा आनंद इतका गहिवरला की ती आपला धंदा सोडून मला भेटायला आले आणि दाखवते की ताई माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले। हा आनंद बघून महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना किती आनंद झाला असेल। आज येणाऱ्या रक्षाबंधनाच्या आधी तमाम भगिनींचे आशीर्वाद महायुतीच्या सरकारला मिळणार आहेत। मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा यांचे अभिनंदन करते आणि त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढा यांचे पण धन्यवाद मानते की आमच्या भगिनींनी जे फॉर्म भरलेले होते त्या सगळ्यांना जे आज पैसा रिलीज केलेला आहे, खात्यामध्ये पैसे आले, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद। आरती खारोई, तुमच्या अकाउंट मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला क्रेडिट झाला आहे, अमाउंट काय सांगा तुम्ही? उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि आमदार मनीषाताई चौधरी यांच्या थ्रू मी फॉर्म भरलेलं होतं माझी लाडकी बहीण योजनामध्ये, तर मला 3,000 रुपये आले। त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते आणि म्हणजे त्यांनी खूप काम केलेले आहे आणि आम्हाला आता याचा लाभ भेटतो, त्याबद्दल पण त्यांचं खूप आभार आहे। आता रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाच्या दिवशी पूर्वी तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट झाला काय? हा, तर खूपच आनंद होतोय आणि सर्व महिलांना पण भेटणार ते, तर ते मनीषाताई चौधरी यांचं थ्रू भेटतोय। आणि आमदार मनीषाताई बद्दल तुम्ही काय सांगणार जनतासाठी? ते खूप म्हणजे आम्हाला काम करताय आमचं, आम्ही सांगितलं तर आम्हाला खूप लाभदायक आहे ते आणि आमचे काम पण करतात, पुढे पण आणि भरपूर काम केलेले आहे आणि आता पण ते करतात आणि माझी लाडकी बहीण योजनेचे पण त्यांनी काम भरपूर केलेले आहे आणि त्याचे पैसे पण आम्हाला आज आलेले आहे।